चला आज ओटी लवकर झाली तर आपण गप्पा मारून घेऊया. नक्की. हॅलो एव्हरीवन, मी डॉक्टर तोरल शिंदे आणि आज आपल्या सेकंड एपिसोड ऑफ डॉक्टर टॉक्स मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्या बरोबर एक सिनियर एनेस्थेटिस्ट डॉक्टर भाग्यश्री गोपटे हे आहेत. शी इज नो डाऊट अ व्हेरी डिअर फ्रेंड ऑफ माइन, पण त्याचबरोबर एक गोष्ट खूप कॉमन आहे आणि ती आहे की आम्ही सेम मदर कॉलेजचे आहोत. म्हणजे आम्ही दोन्ही GM साईट आहोत. सो JJ हॉस्पिटल. येस, JJ हॉस्पिटल. येस भाग्या, आज आपण सगळ्यांना एनेस्थीसिया किंवा नॉर्मल लँग्वेज मध्ये भूल बद्दल आपण बोलूया. नक्की, मला खूप आवडेल. येस, पण भाग्यश्री, एनेस्थीसिया बद्दल मला कधी कधी खूप एन्झायटी होते. हे बोलायला हरकत नाहीये की आता एनेस्थीसिया इज गुड, पण काय होत असेल जेव्हा काही वर्ष अगोदर जेव्हा हे एनेस्थीसिया सुरुवात झाली असेल 25 वर्ष अगोदर, एनेस्थीसियाचं रूप कसं असेल? आता तुला गंमत सांगू, जवळजवळ 150-200 वर्षांपूर्वीपर्यंत आपण जो आत्ताचा मॉडर्न एनेस्थीसिया म्हणतो तो नव्हताच. त्यामुळे त्यापूर्वी सुद्धा ऑपरेशन्स व्हायची, पण पेशंट्सना सिव्हिअर पेनला सामोरं जायला लागायचं. त्यावेळेला एनेस्थीसिया म्हणून काय वापरायचे तर अफीम, गांजा आणि चक्क दारू पाजायचे पेशंटला. गॉड ब्लेस. हां, आणि मग ऑपरेशन करायचे. बरं, त्याचे कॉम्प्लिकेशन, साईड इफेक्ट सगळे असायचेच. आणि तुला सांगते, 16 ऑक्टोबर 1846 हा पहिला दिवस जेव्हा मॉडर्न एनेस्थीसियाचं प्रात्यक्षिक प्रथम दाखवलं गेलं. हे मॅसेच्युसेट्स हॉस्पिटल बॉस्टन येथे केलं गेलं आणि त्यामुळे तेव्हापासून 16 ऑक्टोबर हा वर्ल्ड एनेस्थीसिया डे असं आपण सेलिब्रेट करतो. त्याच्यानंतर खरी एनेस्थीसियाला सुरुवात झाली. ओके, तर तुला असं म्हणायचं आहे की अगोदर लोक काही गॅसेस यूज नाही करायचे? नाही, किंवा ओ इज दॅट? 1846 चे मी आता जे सांगितलं त्यावेळेला प्रथमच इथर हे लिक्विड जे आहे, ज्याचे वेपर्स दिले जातात आणि पेशंट बेशुद्ध होऊ शकतो त्याने, हे डेमॉन्स्ट्रेशन झालं. त्याच्यानंतर आपण क्लोरोफॉर्म हे फार ऐकलेलं आहे आणि खूप कॉमनली पिक्चरमध्ये पण पाहिलेलं आहे. सगळ्या एनेस्थीसियामध्ये. आणि अजूनही मला कोणी म्हणजे विचारतात पेशंट की मॅडम तुम्ही एनेस्थीसिया देणार म्हणजे क्लोरोफॉर्म देणार का? तर तो क्लोरोफॉर्म हा 1847 साली प्रथम वापरला गेला. आणि त्याची गंमत अशी आहे, क्वीन व्हिक्टोरियाला लेबर पेन्स सहन होईनात म्हणून तिला क्लोरोफॉर्म दिला आणि तिचे ते जे लेबर पेन्स होते ते तिला सुसह्य झाले आणि त्याच्यानंतर क्लोरोफॉर्मला एक ते ग्लॅमरस रूप आलं आणि सगळीकडे ते ॲक्सेप्ट झालं. त्याच्यानंतर हळूहळू जसे इन्व्हेन्शन्स होत आले, नवीन वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्ज आले, नवीन वेगवेगळ्या प्रकारचे इनहेलेशनल एजंट्स म्हणजे द्रवरूपी वायू जे आहे ते आले. यू मीन गॅसेस? गॅसेस. आधी द्रव असतं, लिक्विड असतं, देन इट इव्हॅपोरेट्स इनटू अ गॅस विच इज इनहेल्ड बाय द पेशंट आणि मग त्याने पेशंटला एनेस्थीसिया बसतो. ते आत्तापर्यंत म्हणजे गेल्या 150 वर्षांमध्ये याच्यात खूप प्रगती झालेली आहे. म्हणजे अगदी साधं सांगायचं तर 25 वर्षांपूर्वी मी जेव्हा प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा हे असं वर्कस्टेशन जे आता सगळीकडे मॅन्डेटरी आपण म्हणतो ते नव्हतं. मॉनिटर्स सुद्धा आम्हाला घेऊन जायला लागायचे प्रत्येक हॉस्पिटलला. क्वचितच एखाद दुसऱ्या ठिकाणी पल्स ऑक्सिमीटर्स वगैरे असायचे. पण गेल्या 25 वर्षात सुद्धा इतकी प्रगती झालेली आहे की वी आर गिव्हिंग व्हेरी सेफ एनेस्थीसिया टू ऑल द पेशंट्स. गॉड ब्लेस. मला आय कॅनॉट इमॅजिन अ सर्जरी विदाउट एनेस्थीसिया. सो वी आर व्हेरी थँकफुल दॅट शी इज ऑलवेज देअर फॉर अस. बट मला नेहमी असं वाटतं की एनेस्थेटिस्ट कसं डिसाईड करतो की हे एनेस्थीसिया ह्याच्यासाठी वेदर पेशंटला स्पायनल एनेस्थीसिया द्यायचं, मणक्यातून द्यायचं, किंवा ह्या पेशंटला आपण शिरेतून देऊया? हां, ह्याच्यासाठी अनेक फॅक्टर्स आहेत. आता मुख्य म्हणजे काय माहितीये का, मी काय प्रकार असतात भुलीचे ते सांगते. एक म्हणजे पूर्ण भूल, ज्याला आपण जनरल एनेस्थीसिया म्हणतो. त्यातही अनेक प्रकार आहेत, पण ते नंतर आपण बघूया डिटेलमध्ये. दुसरं असतं रिजनल म्हणतो, म्हणजे फक्त तेवढ्या भागापुरतं, म्हणजे कमरेच्या खाली, युजली कमरेच्या खालचा भाग बधीर केला जातो त्या त्या ऑपरेशनच्या नुसार. आणि एक तिसरा भाग आहे तो लोकल, म्हणजे नुसतेच वरच्यावर टाके टाकायचे असतील किंवा एक छोटी गाठ काढायची असेल, मस असेल हातावरती आणि ती काढायचं असेल तर तिथल्या तिथे इंजेक्शन दिलं जातं, इन्फिल्ट्रेट केलं जातं आणि तेवढं काढलं जातं.
हे 3 मुख्य प्रकार झाले एनेस्थीशियाचे. येस. तर आता ह्यातला कुठला एनेस्थीशिया पेशंटला योग्य आहे हे त्या पेशंटचं वय, ऑपरेशन कुठे आहे, त्याला कुठली भूल योग्य असणारी ते ऑपरेशनची साईट ही खूप महत्वाची आहे. आणि पेशंटचे काही आजार असतात, म्हणजे कुणाला डायबिटीज असतो, ब्लड प्रेशर असतं, कुणाला हार्टचा त्रास असतो, थायरॉइडचा त्रास असतो. तर त्याला भूल कितपत झेपणार आहे आणि कुठली झेपणार आहे हे सगळं आम्हाला ऍसेस करायला लागतं आणि त्यानंतरच ते ठरवलं जातं. तर आपला इन शॉर्ट साईट कुठची आहे ऑपरेशनची आणि त्या हिशोबाने तुम्ही करता. पण आय फील फिजिकल फिटनेस पण तेवढीच इम्पॉर्टंट. ऑफकोर्स पेशंटचं वय, पेशंटचं वजन, हाईट आणि जसं मी आता मेन्शन केलं तसं इतर काही आजार आहेत का, आणि ड्युरेशन ऑफ सर्जरी इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. अच्छा, किती वेळ सर्जरी चालणार आहे. तर मी भूल 2 तासांची दिली आणि सर्जरी 15 मिनिटातच होणार असेल तर दॅट इज नॉट हाऊ इट वर्क्स. इट इज लाईक दिस की वन स्केल कॅनॉट फिक्स नो. म्हणजे जसं आपण बघतो तसं. तर इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की द राईट एनेस्थीसिया अँड राईट पेशंट जे सिलेक्शन आहे ते बरोबर असायला पाहिजे. त्यासाठी आम्ही ऑपरेशन जेव्हा ठरतं आणि आम्हाला जेव्हा कॉल येतो बरोबर की हे ऑपरेशन आहे असं आहे, तर ऑपरेशनच्या आधी आम्ही पेशंटला तपासतो, हिस्ट्री घेतो. हिस्ट्री प्री ऑपरेटिव्ह असेसमेंट ज्याला आपण म्हणतो, की तुला बाबा काय काय आजार आहेत, कुठली औषधं घेतोस तू, आणि काय ऑपरेशन झाली आहेत का, एलर्जीज आहेत का. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट इन एनेस्थीशिया. कारण एनेस्थीशियामध्ये लोकांना काय वाटतं एक इंजेक्शन दिलं की बेशुद्ध झालं, तर ते तसं नसतं. अनेक इंजेक्शन्स असतात जेव्हा आपण पूर्ण भूल देतो तेव्हा, कारण खूप वेगळे वेगळे ऍस्पेक्ट्स कव्हर करावे लागतात. तर त्याच्यासाठी डिफरंट टाइप्स ऑफ ड्रग्स आणि ईच टाईप अगेन हॅज डिफरंट टाइप्स इन सब डिव्हिजन. फॉर एक्झाम्पल झोपेचं इंजेक्शन असतं, भुलीचं इंजेक्शन असतं आणि स्नायू शिथिल करायचं इंजेक्शन असतं. ही 3 मेजर प्रकार झाले. आता अंडर दॅट अगेन देर आर सब हेडिंग्स. झोपेचे इंजेक्शन 3-4 प्रकारचे आहेत, भुलीची आहेत ती आणखीन 3-4 प्रकारची आहेत, आणि स्नायू शिथिल करायची म्हणजे जे आम्ही मसल रिलॅक्सन्स म्हणतो ते आणखीन 3-4 प्रकारचे आहेत. तर प्रत्येक वेळेला कुठल्या पेशंटला कुठलं द्यायचं हे आम्हाला आधी ठरवावं लागतं आणि त्याप्रमाणे सगळं आम्ही ऍसेस करून ठरवतो. त्याचबरोबर पेशंटचे ब्लड रिपोर्ट्स बघावे लागतात. जर लिव्हर फंक्शन चांगलं नसेल, किडनी फंक्शन चांगलं नसेल, पेशंटचं वय खूप असेल, तर काही इंजेक्शन्स पेशंट झेपवू शकत नाही. कारण आपण जी काही इंजेक्शन्स देतो किंवा कुठलंही औषध जरी आपण गोळी जरी घेतली तरी त्याचं विघटन हे लिव्हरमध्ये होतं आणि लिव्हर फंक्शन जर व्यवस्थित नसेल तर तो पेशंट त्याला रिस्पॉन्स चांगला देत नाही त्या एनेस्थीशियाच्या ड्रगला, इंजेक्शनला, मेडिसिनला. त्यामुळे जे लिव्हरवरती ताण पडणार नाही असं इंजेक्शन त्यावेळेला मला वापरावं लागतं. सिमिलरली किडनीचा जर काही प्रॉब्लेम असेल तर किडनीतून ऑन द बेसिस ऑफ द ऑपरेशन अँड द अलाइनमेंट ऑफ द पेशंट आपल्याला ते डिसिजन घ्यायला खूप वेगळे वेगळे. म्हणजे काय म्हणतो ना, आपण जेव्हा एखादा पदार्थ बनवतो तर रॉ मटेरियल तेच असतं. म्हणजे साधी फोडणी असेल तर तूप असतं, तेल असतं, तर कुणाला तूप वापरायचं, कुणाला तेल वापरायचं, कुणाला मोहरी, कुणाला हिंग, कुणाला लसूण, हे सगळं जे आहे एक्झाम्पल सगळ्यांना बरोबर समजणार. हे जे आहे हे त्या वेळेला त्या पेशंट नुसार ठरवलं जातं. बट आय रिअली फील दॅट जे प्री ऑपरेटिव्ह असेसमेंट आहे हे नो डाऊट तुम्हाला ॲज अ पेशंटची कंडिशन बघण्यासाठी इज व्हेरी इम्पॉर्टंट. बट तू ॲज अ सर्जनचा विचार करणार तर मला असं वाटतं वाय इट इज इम्पॉर्टंट. there is a coordination, there is a bond. The patient recognizes the anesthetist. The anesthetist has a dialogue with the patient. त्यामुळे एक आहे ना त्यांचं एक काय म्हणतात त्याला, ऑपरेशन टेबलवर अचानक बसले आणि नंतर आपल्याला कळलं की हे डेफिनेटली इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट. कसं होतं ना, आपण हे तर रोज एवढी ऑपरेशन करतो, रोज सगळं आपण हे करतो, आपल्याला रोजचं आहे, पण ते पेशंटला आयुष्यातनं कधीतरी एकदा दोनदाच असतं आणि पेशंटला खूप भीती असते मनात की आता मला काय होणार, मला दुखणार. असं काउन्सिलिंगचा पार्ट आहे, काउन्सिलिंगचा पार्ट आहे. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट. इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. बिकॉज कित्येकदा असं होतं ना की इमर्जन्सी मध्ये काय नाईलाज आहे. फॉर एक्झाम्पल पेशंट लेबर मध्ये आहे, फिटल डिस्ट्रेस झालेला आहे, तुम्हाला बच्चूला लवकर
काढायचंय, द मदर हॅज टू बी गुड, तर तेव्हा आपल्याकडे टाइम कमी असतं. बट आजकाल तुम्ही लोक त्याच्यामध्ये पण तुम्ही लोक हो, टाइम हो, काढता हो, हो. आणि यू कम्युनिकेट विथ द पेशंट. कितीही इमर्जन्सी असली तरी अगदी ऑन टेबल का होईना, पण हा. आम्हाला हे सगळं जे मी आता सांगितलं ते सगळं पटापट हिस्ट्री विचारावी लागते, ब्लड रिपोर्ट सगळे ऍसेस करावे लागतात. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे काय माहितीये का, पेशंट आपल्याला एनबीएम लागतो. एनबीएम म्हणजे नील बाय माउथ. येस. म्हणजे पेशंटने ऑपरेशनच्या आधी कमीत कमी 6 ते 8 तास उपाशी राहणं अत्यंत आवश्यक असतं. पण एव्हरी टाइम इट इज नॉट पॉसिबल. फॉर एक्झाम्पल आता एक पेशंट आहे जे लेबरमध्ये, किंवा एक पेशंट आहे जे अचानक बस्ट अपेंडिक्स आहे, किंवा इतर पण खूप खूप कॉम्प्लिकेशन इमर्जन्सीज अशा अशा येतात. टाइमला आपल्याला एनबीएम स्टेटस कधी कधी नाही भेटत. नसतो. बाय द वे, फॉर एव्हरी वन टू नो, एनबीएम इज नील बाय माउथ. म्हणजे काही न खाता पिता 6 तास किंवा 8 तास झाले की त्याला आम्ही एनबीएम म्हणतो. तर अशा वेळेला सुद्धा देर आर सर्टन टेक्निक्स. आता आपण एनबीएम का ठेवतो, तर आपण जेव्हा भूल देतो तेव्हा सगळे स्नायू शिथिल होतात आणि पोटात जर अन्न असेल तर ते वर येऊन लंग्स मध्ये जाऊ शकतं. एक्झॅक्टली, ज्याला- ऍस्पिरेट होऊ शकतो. हा, ज्याला आम्ही रिगर्जिटेशन म्हणतो आणि ऍस्पिरेशन म्हणतो. रिगर्जिटेशन म्हणजे वर येणं, पोटातून वरती येणं, आणि ऍस्पिरेशन म्हणजे ते लंग्स मध्ये जाणं. येस. असं जर झालं तर पेशंटला न्यूमोनिया होऊ शकतो आणि इट इज अ व्हेरी रिस्की थिंग. म्हणून आपण एनबीएम ठेवतो कमीत कमी 6 ते 8 तास, म्हणजे पोट पूर्ण रिकामच पाहिजे आपल्याला. बरोबर. आता काही वेळा जसं तू म्हणालीस तसं की फिटल डिस्ट्रेस आलं आणि पेशंटने बाबा 2 तासापूर्वीच काहीतरी खाल्लेलं असतं, किंवा बस्ट अपेंडिक्स असेल आणि पेशंट एनबीएम नसेल, तर अशा वेळेला देर आर स्पेशल टेक्निक्स ज्याने आम्ही भूल देतो. पण त्याची सुद्धा रिस्क असते. ती आपण रिस्क त्या वेळेला ठरवतो की ही रिस्क घेणं सोयीस्कर आहे, सोयीस्कर पेक्षा आवश्यक आहे का, ऑपरेशन करणं आवश्यक आहे का, ऑपरेशन डिले करणं आवश्यक आहे. तर ते त्या वेळेला भूलतज्ञ आणि सर्जन हे डिस्कस करतात आणि त्यात कुठलं जे कॉम्प्रोमाइज करता येईल, कॉम्प्रोमाइज म्हणण्यापेक्षा सुवर्ण मध्य त्यातला आपण म्हणू शकतो, तो जो सुवर्ण मध्य आहे तो साधला जातो आणि मग आपण पेशंटला एनेस्थीशिया देतो. आय एग्री कम्प्लिटली, बिकॉज पेशंट नेहमी हे विचारतात हे ऑपरेशन करताना किती रिस्क आहे. तो आय ऑलवेज टेल देम की रिस्क तर सगळ्या गोष्टीमध्ये, इवन इफ यू आर वॉकिंग, देर इज रिस्क when you're crossing the road. एक्झॅक्टली. you don't So know. you don't know what is going to Yes, happen. But exactly. only thing is आपण काय प्रिकॉशन यूज करू शकतो की सिग्नल आहे की नाही, झेब्रा क्रॉसिंग मध्ये करू शकतो. हे बघण्याचं काम तुमचं आहे व्हाईल होय, क्रॉसिंग. होय, इन द होय, of सेम course. वे ऑपरेशन करताना ऑल्सो देर आर मेनी वेगवेगळ्या लेवलला तुम्हाला रिस्क आहे, पण त्याला ओव्हरकम कसं करायचं हे जे स्किल आहे दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. येस, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता तू एनबीएम स्टेटसचं म्हटलं, तर एनबीएम स्टेटस हा काय मॅन्डेटरी सगळ्यांसाठी आहे असं नाहीये, है ना? इज इट? It is mandatory. All elective surgeries have to be fasting for 6 to 8 hours. ओके. त्यातही आता नवीन ज्या आपण इरास म्हणून म्हणतो, म्हणजे की पेशंट लवकर रिकवर व्हायला हवा आफ्टर सर्जरी, तर त्याच्या गाईडलाईन्स नुसार 2 तास आधी पाणी प्यायलेलं, घोटभर थोडंसंच, म्हणजे पाणी प्यायलेलं चालतं म्हणून लिटरभर पाणी प्यायलं असं नाही चालत. किंवा अगदी लहान तान्ही बाळ असतात तर त्यांना सुद्धा 4 तास आधी ब्रेस्ट फीड चालतो. असं हे सगळं वेगळं वेगळं असतं. पण सरसकट आपण जेव्हा पेशंटना सांगतो, एडल्ट पेशंट्स असतात, इलेक्टिव्ह सर्जरी असते, तेव्हा 6 तास फॉर लाईट फूड आणि 8 तास फॉर हेवी फूड. म्हणजे अशी मस्त मटण बिर्याणी घेऊन खाऊन आलाय आणि आपण घेतलंय ओटीमध्ये असं नाही चालत. हलका आहार म्हणजे पेज असेल किंवा खीर असेल किंवा चहा बिस्किट असेल, असं व्हेरी लाईट डाएट, पोहे असतील, अगदी व्हेरी लाईट डाएट 6 hours बिफोर सर्जरी चालतं. दॅट इज ग्रेट. ऍटलीस्ट आपल्याला कम्युनिकेट करता येईल पेशंटला आणि त्या हिशोबाने पेशंट अगोदरपासून प्रिपेअर्ड राहतो. होय. बिकॉज सर्जन पण सांगतात की तुमची सर्जरी कशा पद्धतीने होणार आहे. ऍट द सेम टाइम एनेस्थेटिक इज ऑल्सो कन्वे. सो ओव्हरऑल इट बिकम्स व्हेरी इझी फॉर देम टू अंडरस्टँड की आपण प्रोसिजर कशी करणार आहे. कारण कसं आहे ना, एनबीएमचा हा जो कॉन्सेप्ट आहे ना, हा ले मॅनला नाही कळणार. ते म्हणणार कशाला उपाशी हवं, कारण त्यांना हा रिगर्जिटेशन, ऍस्पिरेशन ह्या गोष्टीची कल्पनाच नसणार का असावी ना त्यांना. पण आपण ते त्यांना सांगणं महत्वाचं आहे, कारण बाकी आपण कुठेतरी पुढे 19-20 काहीतरी करू शकतो, पण ह्याच्यात शक्यतो करू नये आपण. मला ना अजून एक खूप असं विचारायचं तुला वाटतंय की वी बोथ हॅव कम फ्रॉम मुंबई.
येस. आपण इथे सेटल झालो थँक्स टू आवर हजबंड्स. बट देन आपली प्रॅक्टिस पण ग्रॅज्युअली इट हॅज इन्क्रीज. आय रिमेंबर द एनेस्थीसिया ड्युरिंग फर्स्ट फ्यू मतलब 25 years बॅक, Yes, 22 yes, years yes. बॅक इट वॉज व्हेरी डिफरंट. आणि आत्ता इट इज व्हेरी डिफरंट. तर तुला ॲज अ रुरल प्रॅक्टिस, म्हणजे आपण रुरलमध्येच आहोत, हो. तर त्याच्यामध्ये तुला काय बदल वाटतोय? 25 वर्षांपूर्वी जेव्हा आपण आलो प्रॅक्टिसला, तेव्हा मी जसं म्हणलं की हे मशीन आता मॅन्डेटरी झालंय, ह्याला वर्कस्टेशन असं म्हणतात. आणि ह्याच्यातून आपण जेव्हा भूल देतो तेव्हा आपण पेशंटला ह्या व्हेंटिलेटरवरती कनेक्ट करतो आणि रेस्पिरेशन त्याला देतो. तर ह्या गोष्टी त्यावेळेला नव्हत्या इथे. बरोबर. मुंबईतही फार तुरळक ठिकाणीच अगदी असायच्या. मोठ्या Yes. हॉस्पिटल्सना असायचं. Yeah. आता आजकाल सर्रास सगळीकडे हे मॅन्डेटरीच झालेलं बरोबर. आहे. ऍट द सेम टाइम तेव्हा जी इंजेक्शन्स असायची भुलीची, ती सुद्धा लेटेस्ट हल्ली मिळायला लागलेली आहेत. ती तेव्हा नसायची अवेलेबल. मग ते सगळं ॲसेस करून की आपल्याला किती वेळासाठी भूल द्यायची आहे, कुठलं द्यायचं आहे, ते खूप कॅल्क्युलेट करायला लागायचं. आणि आज ती इंजेक्शन्स आम्ही आजही वापरतो, पण आणखी नवीन सुद्धा आली आहेत विच आर शॉर्टर ऍक्टिंग, म्हणजे त्याचं ड्युरेशन कमी आहे. म्हणजे अगदी 15 मिनिटासाठीच त्याची ऍक्शन आहे, 10 मिनिटासाठीच आहे, अर्ध्या तासासाठीच आहे. हे नवीन ऍक्शन, कमी ऍक्शन असलेले इंजेक्शन्स आलेली आहेत. तर ह्याचा सगळ्याचा आता हल्ली खूप फायदा झालेला आहे. आय रिमेंबर पहिल्यांदा लॅप्रोस्कोपी आपण जेव्हा करायचो हो, हो. तेव्हा पेशंट रिकव्हरीला टाइम हो, लागायचा. हो, आणि हो. आता तर ओटी टेबलवर ते उठतात, बोलतात. लगेच, आणि काय काय लगेच. पेशंट तर हो, एवढे हो. ऍक्टिव्ह असतात, ते गो नाही मी चालत जाऊ शकतो. हा, आणि स्वतः टेबलवरून Yeah, ट्रॉलीवर शिफ्ट होतात हल्ली. येस. होय की नाही? इवन विथ CO2 लॅप्रोस्कोपीमध्ये CO2 नावाचे जे गॅसेस आहेत त्यामुळे आपल्याला कळायचं नाही डेलिरियम काय आहे, त्याची कसं आहे. पण नाव CO2 मॉनिटर्स अवेलेबल आहेत, हो. जे आपल्याला सगळं मॉनिटर करून देऊ शकतो. आय रिमेंबर द सिनियर्स यूज टू टेल अस दॅट आमच्याकडे तेव्हा पल्स ऑक्स नव्हता, म्हणजे जे पल्स हो, ऑक्स, हो, ऑल क्रेडिट गोज टू कोविड टाइम्स. घरात लोकांना कळलेलं आहे Pulse की oximeter आहे. सॅच्युरेशन काय असतं. तर तेव्हा ते मला सिनियर म्हणायचे की नव्हतं, तर आम्ही फक्त बघायचो की नखाचा बेड कसा आहे, हो. ते पिंक आहे पिंक आहे का निळा झालाय, आय नो. पेल झालाय का निळा आहे हा का आता काय विचार आहे? करणं शक्य नाही नाहीये. नाही नाही. Yes, त्यावेळची प्रॅक्टिस आणि आताची प्रॅक्टिस यात खूप फरक आहे. हम्म. आता आपल्याकडे सगळ्या प्रकारचे मॉनिटर्स आहेत आणि इंजेक्शन्स सगळी वेगवेगळ्या प्रकारची लेटेस्ट आहेत. आणि टेक्निक्स नवीन वेगवेगळ्या, बरेच नवीन टेक्निक्स आलेले आहेत. आणि त्याचा फायदा खूप पेशंटला होतोय. काय काय पेशंट्स ना, त्यांना ना खूप क्वेरी असतात किंवा मी म्हणेन चोख मिथ असतात हो. की आम्ही स्पायनल एनेस्थीसिया घेतला, स्पेशली सिझरच्या पेशंट्सना. हे आम्ही खूप फेस करतो की नाही मॅडम माझी पाठ खूप दुखते का, तर नाही माझे सिझर झालेलं ना. तर मला ॲज अन एनेस्थेटिस्ट पॉइंट ऑफ व्ह्यू तू मला सांग काय होतं माहितीये का, आता आपण हल्ली ना स्पायनल एनेस्थीसिया जेव्हा देतो तेव्हा तो आपण स्पाईन मधून न देता त्याच्या कडेने देतो. त्यामुळे मिडलाईन स्ट्रक्चर्स जे आहेत ते आपण सगळे अवॉइड करतो. I want everyone to listen to this very carefully because स्पायनल एनेस्थीसिया मणक्यामध्ये नाही दिलं जात, मणक्याच्या बाजूला दिलं जातं. ह्या दोघांमध्ये खूप फरक आहे. खूप फरक आहे. आणि त्याच्यामुळे काही पाठदुखीचा त्रास होत नाही. पाठदुखीचा त्रास कशामुळे होतो, तर कोर स्ट्रेंथ ज्याला आपण म्हणतो, म्हणजे पोटाचे स्नायू जे आहेत ते व्यवस्थित घट्ट असतील तर पाठीवरती ताण येत नाही. जर पोटाचे स्नायू स्ट्रॉंग नसतील तर तो पाठीवरती ताण येतो. आणि आजकाल सगळ्यांचे जॉब्स पण असे आहेत की सगळं सिटिंग जॉब्स आहेत, किंवा दे आर ट्रॅव्हलिंग, दॅट ऑल्सो सिटिंग आयदर इन द बस और मेट्रो और ट्रेन वॉट एव्हर. तर त्यामुळे कोर स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अवॉइड बॅकएक, especially in women and especially in women who undergone cesarean sections. I would like to add on this. जे मला समजते की स्पायनल एनेस्थीसिया दिला की पेशंटना हा गैरसमज आहे, कम्प्लीट इट इज अ गैरसमज ह्याला म्हणता येईल की तुम्हाला त्यामुळे पाठ दुखते. ऍक्च्युली पाठ ह्याच्यामुळे दुखते की जेव्हा तुम्ही ब्रेस्ट फीड करता एक्झॅक्टली 2 days ऑन द सेम डे, तर तुम्ही काय करता, यू टेक द बेबी आणि तुम्ही त्या बेबीकडे वागता. तो व्हॉट हॅपन्स की तुमचे जे वर्टिब्रल कॉलमचे दोन्ही बाजूला जे मसल्स आहेत एक्झॅक्टली आणि यू आर ट्रेन लाईक दॅट, तुम्ही तसंच पाचता. आयडियली काय पोझिशन आहे की यू हॅव टू टेक द बेबी, यू हॅव टू सिट बॅक, पूर्ण रेस्ट करा आरामात. यू हॅव टू टेक द बेबी, टेक अ गुड पिल्लो अँड देन फीड.
so that what happens, the muscles are relaxed. Yes. This is a primary factor what I feel. Yes. Second thing is patient calcium घेतलं नाही घेतलं राम भरोसे असं होऊन जातं. सो इन दॅट टाइम आय थिंक ऍटलीस्ट मॅन्डेटरी जे 3 महिन्याचं आपण म्हणतो कॅल्शियम ते घ्यायला पाहिजे. ह्याचं कारण आहे की वेन यू आर ब्रेस्ट फीडिंग तर देर इज अ डिप्लिशन ऑफ कॅल्शियम आणि बोन इज द बेस्ट सोर्स ऑफ कॅल्शियम. तर त्यामुळे काय होतं डिप्लिशन नक्की होतं. तर इट इज ऑलवेज बेटर ऑल्सो इन मेनोपॉझल विमेन. येस अँड आय वुड रादर से नॉट ओनली मेनोपॉझल, सगळ्याच बायकांनी कॅल्शियम आपलं टेस्ट करून घ्यावं, व्हिटॅमिन डी टेस्ट करून घ्यावं. कारण आपण जरी म्हणत असलो की भारतात भरपूर ऊन आहे, पण आपण दिवसभर जर एसी मध्ये बसलेलो असतो ऑफिसमध्ये, आपण आता आज बघ ना दिवसभर आपण ओटी मध्ये आहोत, त्यामुळे आपल्याला एक्सपोजर टू सनलाईट कुठे झालंय, किती झालेलं आहे. त्यामुळे अशा वेळेला सप्लिमेंट्स घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. टाइमली आपण जर मॅनेज केलं देन वी डोंट हॅव टू. एक्झॅक्टली. आताचे फिमेल्स ना दे आर व्हेरी हेल्थ कॉन्शियस. दॅट इज व्हॉट आय फील. तर ते मला विचारतात की आम्ही एक्सरसाइज कधी करू शकतो. तो व्हॉट वी हॅव डन इज वी हॅव मेड अ प्रोटोकॉल की जेव्हा पेशंट डिस्चार्ज होतो तर तेव्हा त्याला ब्रेस्ट फीडिंग, पाठी कसे मसल्स, कोर एक्सरसाइज हे त्यांना शेड्यूल दिलं जातं. तर देन इट बिकम्स इझी फॉर देम. हे आणि मला वाटतं सगळे गायनेकोलॉजिस्ट करतातच. राईट फ्रॉम टीचिंग द न्यू मदर हाऊ टू ब्रेस्ट फीड टू हाऊ शी शुड टेक केअर ऑफ हरसेल्फ, बॉडी इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. येस इट इज फॉर व्हेरी हेल्थ रिझन्स इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. व्हेरी इम्पॉर्टंट. तर इज देअर एनी एनेस्थेसिया डिफरंट फॉर पीडियाट्रिक अँड फॉर अडल्ट? कसं आहे माहितीये का, भूल तर मी जसं म्हटलं तसं 3 मेजर टाईपच्या भुली असतात आणि त्याच्यातलं प्रमाण कमी जास्त असतं. त्याला लागणारं इक्विपमेंट वेगवेगळं असतं. लहान बाळांमध्ये वेगळं असतं. जसं साधी गोष्ट आहे, आपण जेव्हा सलाईन लावतो तेव्हा लहान बाळाला आपण बारीक सुई लावतो, 24 गेजची लावतो आणि अडल्ट्समध्ये 20 किंवा 18 गेजची लावतो. तसंच सिमिलरली लॅरिंगोस्कोप्स असतील, एंडोट्रिकियल ट्यूब्स असतील, ज्या आपण भूल दिल्यानंतर लंग्सना व्हेंटिलेशन करण्यासाठी घालतो, ते सगळं लहान साईजचं असतं. आणि ड्रग्ज जे असतात ते सुद्धा आपण खूप मेटिक्युलसली त्यांचा डोस अगदी वेट प्रमाणे, म्हणजे 4 किलोच्या बाळाला वेगळा डोस आणि 6 किलोच्या बाळाला वेगळा डोस इतकं कॅल्क्युलेट करून आम्ही ते देत असतो. सेम तुम्ही ऑक्सिजन आणि नायट्रस सगळं त्याचप्रमाणे असतं. अनदर थिंग इज प्रीमेच्युअर असेल बाळ तरी सुद्धा काही इंजेक्शन त्यांच्यात अवॉइड करायची असतात. त्यामुळे 8व्या महिन्यात झालंय का बाळ, म्हणजे आता मी जेव्हा हिस्ट्री घेते एखाद्या बाळाची सर्जरी असेल तर आईला मी नेहमी विचारते पूर्ण फुल टर्म झाली आहेस तू, पूर्ण 9 महिन्याची की लवकर झाली आहेस. आणि दुसरी गोष्ट जॉन्डिस झालेला होता का लहानपणी बाळाला, त्याचे माइलस्टोन्स बरोबर आहेत का. सो ऑल दिस गिव्स मी अन आयडिया ऑफ द डेव्हलपमेंट ऑफ दॅट चाइल्ड. ह्याने आपल्याला काय कळतं तर त्याचे आतले इंटरनल ऑर्गन्स जे आहेत ते किती डेव्हलप झालेले आहेत, त्याच्या एजसाठी नॉर्मली डेव्हलप झालेले आहेत की नाहीत याचा साधारणपणे अंदाज येतो. आणि आपल्याला इंजेक्शन्स कुठली द्यायची, किती डोस द्यायचा ह्याचं मग त्याप्रमाणे ठरवलं जातं. सपोज इफ समबडी टेल्स की मला स्पायनल एनेस्थेसिया नाही घ्यायचंय आणि मला फक्त तुम्ही शिरेतून इंजेक्शन द्या, तर डू यू एक्सेप्ट दिस? कसं आहे माहितीये का, जर रिस्क नसेल तर पेशंट ऑलवेज हॅज अ चॉईस. येस की हा एनेस्थेसिया किंवा व्हॉट एव्हर. तर त्यातही आता सिझेरियन सेक्शनला जर म्हणशील ना, जे आपण कॉमनली गायनेकोलॉजिस्टकडे करतो, तर युजली स्पायनल एनेस्थेसिया दिला जातो. त्याची कारण 2-3 असतात. दिस वाय आय वॉन्ट टू एम्फसाइज बिकॉज देर आर मेनी लेडीज जे म्हणतात नाही माझ्या अमुकला पाठ दुखत होती, मला स्पायनल एनेस्थेसिया द्यायचं नाही, विच इज ऍब्सोल्युटली नॉट राईट. या तर त्यावेळेला स्पायनल एनेस्थेसिया का आपण चूज करतो त्याच्या 2-3 गोष्टी असतात. एक म्हणजे जसं आपण NBM विषयी आता थोड्या वेळापूर्वी बोललो, तर अ प्रेग्नंट वुमन इज नॉट कन्सिडर्ड NBM कारण एवढं मोठं पोट तिचं असतं. इट इज प्रेसिंग द फिटस, द युट्रस इज प्रेसिंग ऑन द स्टमक अँड इट डिलेज द एम्प्टिंग. ओके, त्यामुळे पोटात अन्न असतंच. जे तुझ्या आणि माझ्या पोटात मे बी 6 तासात पोट रिकामं होतं, तसं प्रेग्नंट पेशंट्समध्ये जवळजवळ 12 तासांनी सुद्धा अन्न असू शकतं. बरोबर. मग तेव्हा ते पूर्ण भूल जेव्हा देतो आपण तेव्हा स्नायू शिथिल करावे लागतात. स्नायू शिथिल झाले की जसं म्हटलं तसं रिगर्जिटेशन, ॲस्पिरेशनची रिस्क जास्त असते. त्यामुळे आपण ते अवॉइड करतो. दुसरी महत्वाची त्याच्याही पेक्षा गोष्ट अशी असते की जी आपण इंजेक्शन्स भुलीसाठी देतो ती आई बेशुद्ध होते, बट ॲट द सेम टाइम प्लॅसेंटा मधून ती इंजेक्शन्स बाळापर्यंत पोचतात.
आणि बाळ जेव्हा बाहेर येतं तेव्हा ते थोडंसं झोपेत असू शकतं. मग ते व्यवस्थित श्वास घेईल की नाही हे थोडासा इश्यू असतो आणि मग पिडियाट्रिशियनला ते थोडं बघावं लागतं. उलट दे आर ऑन टोज. दे हॅव टू बी ऑन देअर टोज बिकॉज ऑफ दिस. व्हेंटिलेट करायला लागतंय का, काय करायला लागतंय. तर त्यामुळे बेस्ट एनेस्थेशिया फॉर सिझेरियन सेक्शन्स इज स्पायनल एनेस्थेशिया. आणि बॅकएकचा जो मिथ होता तो आपण आता थोड्या वेळापूर्वीच सांगितलं की हे असं नाहीये म्हणून, त्याचा बॅकएक होत नाही. त्यामुळे स्पायनल एनेस्थेशिया इज व्हेरी सेफ. कमरेच्या खालचे बरगड्यांच्या खालच्या ज्या काही सर्जरीज आहेत त्याला स्पायनल एनेस्थेशिया इज व्हेरी गुड. ड्युरेशन आपण अर्धा तासापासून ते 2, 2.5, 3 तासापर्यंत सुद्धा आपण करू शकतो. सिमिलरली एपिड्युरल एनाल्जेसिया जे आहे म्हणजे लेबर एनाल्जेसिया जे आपण म्हणतो ते सुद्धा आपण करू शकतो. स्पायनल सारखंच मज्जारज्जूच्या बाजूने आपण औषध सोडतो एक बारीक ट्यूब ठेवून आणि त्याने पेन टाइमली आपण देऊ शकतो आणि आपण तेही करू शकतो. दोन्ही गोष्टी करू शकतो. आणि त्यातूनही आता दुसरी कुठली सर्जरी असेल तर आपण जनरल एनेस्थेशिया जर पेशंटने डिमांड केला की मला स्पायनल नकोच आहे काही कारणाने आणि तिला काही प्रॉब्लेम्स नाही आहेत तर आपण जनरल एनेस्थेशिया देतो. पण ऑफकोर्स विथ ड्यू रिस्क एक्सप्लेन टू द पेशंट. ऑफकोर्स म्हणजे त्यांना हे माहिती असायला पाहिजे की काय व्हॉट दे आर ऑप्टिंग फॉर. येस. इवन सेम विथ लॅप्रोस्कोपी. जसं आपण लॅप्रोस्कोपी करतो किंवा TLH करतो तर तेव्हा काही पेशंट्स कॉम्प्लिकेटेड असतात आणि त्यामुळे एडिशन्स असतात आणि थोडं टाइम जास्त जातं. तर त्या हिशोबाने तुम्हाला त्यावेळेला आपण लॅप्रोस्कोपीसाठी आपण पूर्ण भूल देतो आणि जेवढा वेळ सर्जरी चालेल तेवढा वेळ एनेस्थेशिया एक्सटेंड करावा लागतो आणि आपण करू शकतो. म्हणजे ह्याच्यातून द्रवरूप इन्हेलेशनल एजंट्स जे आपण म्हणतो सिवोफ्लुरेन आणि आयसोफ्लुरेन हे सगळे देऊ शकतो. जेवढा वेळ चालेल तेवढा वेळ देऊ शकतो. मसल रिलॅक्सन्स म्हणजे स्नायू शिथिल होण्यासाठी पेशंटची हालचाल अजिबात होता कामा नये. ऑपरेशन कारण फार नाजूक ऑपरेशन्स असतात लॅप्रोस्कोपिक जे असतात ते इतर वेळी सुद्धा पेशंटची हालचाल अजिबात नको असते. तर ती जी इंजेक्शन्स असतात ती रिपीटेड एव्हरी 15 मिनिट्स एव्हरी हाफ एन आवर ती रिपीट करता येतात. आणि सर्जरी जशी जशी चालेल तसं तसं आम्ही तुम्हाला दर वेळेला नॅक करतो. किती वेळ लागेल, अजून 20 मिनिटं लागतील का, अर्धा तास लागेल का, हे असं तुम्हाला वाटेल की आम्ही नॅक करतोय. बट वी आर नॉट नॅगिंग. वी जस्ट वॉन्ट टू नो की बाबा पुढचा डोस देऊ की नको. नाहीतर आम्ही पुढचा डोस देणार आणि तुम्ही म्हणणार झाली सर्जरी संपली आणि मग पुढचा अर्धा तास आम्हाला व्हेंटिलेट करत राहायला लागतो पेशंट. असं व्हायला नको. आय ऑलवेज थिंक 5 मिनिटं झाली आहे सर्जरी झाली. आय एग्री ऑन इट. पण ऍट द सेम टाइम मला ना सगळे एनेस्थेटिस्टचं मला खूप कौतुक वाटतं की तुम्ही त्याला बेशुद्ध करता. दॅट पेशंट इज इन ट्रान्स आणि वेन यू हॅव टू गेट दॅट पेशंट अगेन बॅक टू द स्टेटस. तर ते आहे ना दॅट इज तो. आता आय एम आउट विथ इट्स सो. कसं आहे ना चालत बोलत पेशंट येतो ओटी मध्ये त्याला आपण झोपवतो बेशुद्ध करतो. We keep him on the edge. He is not conscious. Yes. He is unconscious. But he is alive. Very much alive. And then we bring him back to consciousness. तर हे जे काही आहे ना इट इज अन आर्ट आय फील. Yeah, of course it is an art. Like people say surgery is an art. I feel anesthetist आणि ह्याच्यात is also an art. कसं आहे ना एनेस्थेशिया मध्ये दिसत नाही पण आमच्या डोक्यात सतत सगळे विचार चालू असतात. डोस किती द्यायचा, किती वेळ लागणार आहे आणि ऍट द सेम टाइम वी हॅव टू मॉनिटर द पेशंट. कारण एनेस्थेशियाचे ड्रग्ज आणि सर्जरी जी चालू असते त्याच्यामुळे शरीरात खूप बदल होत असतात. हृदयाचे ठोके, ब्लड प्रेशर, युरिन आउटपुट हे सगळं मॉनिटर करायला लागतं कारण ते वर खाली होत असतं आणि ते स्टेडी ठेवावं लागतं आपल्याला. ह्युमन बॉडी इज अ मशीन अँड दॅट मशीन हॅज टू रन व्हेरी स्मूथली वेन वी आर गिव्हिंग एनेस्थेशिया. ते करण्यासाठी आम्हाला अगदी मिनिटाला अलर्ट राहून सगळ्या गोष्टी मॉनिटर करून त्याप्रमाणे भूल कमी जास्त, पेन किलर्स कमी जास्त हे सगळं मॉनिटर करून सगळं देत राहायला लागतं. नाही, व्हेरी ट्रू. वाय आय एम टेलिंग बिकॉज जेव्हा वेन वी परफॉर्म एनी सर्जरी तो आर फोकस इज कम्प्लिटली लाईक दॅट आर्मीचा जे जवान असतो किंवा तो मेजर त्याला फक्त ते साईट ते दिसतं. तो वी आर लीस्ट बॉदर्ड की आजूबाजूला काय होतंय. वी डोंट केअर. तो आम्हाला ना बॅक ऑफ द माइंड वी नो
की ह्या पेशंटला यू पीपल आर लुकिंग. येस. तर त्यामुळे वी डू द वर्क व्हेरी डेडिकेटेड बिकॉज वी नो की यू पीपल आर देअर. So it is very big. It is part of our job that the surgeon does his job very well, and for that we take care of the patient and we see to it that he is maintained very well. Yes. And the surgeon is not asked to अरे जरा थांब बीपी ड्रॉप झालंय असं कधीही सांगायला लागता कामा नये. याची दक्षता आम्हाला घ्यायला लागते आणि ते कंटिन्युअसली करत राहायला लागतं मॉनिटरिंग आणि सगळ्या गोष्टी. त्यामुळे मी ना नेहमी सगळ्यांना सांगते की एक चांगलं ऑपरेशन झालं तर हा क्रेडिट सर्जनचा नाहीये, इट्स अ टीम वर्क. इट इज ऑलवेज त्या टीम मध्ये 4 लोक आहेत, एक सर्जन, एक एनेस्थेटिस्ट, एक पेशंट हिमसेल्फ है ना, आणि एक स्टाफ. बिकॉज इफ द 4 people they work on proper notes, then everything goes smooth. प्रत्येकाने आपलं काम व्यवस्थित करायला Yes. लागतं. सगळ्यांनी आपलं कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते 100% द्यावं लागतं. तरच आपल्याला सक्सेस जो आपलं आपण म्हणतो ऑपरेशन सक्सेसफुल असं जे आपण म्हणतो ऐकतो पिक्चर मध्ये ते आय नो. तर ते everyone, right from the ward boy to the maushi to everyone has to do their the OT duties. staff, OT staff, everyone. of course. पेशंट ऑपरेशन झाल्यानंतर म्हणतात झालं, आय फील सो गुड. मला वाव, व्हेरी गुड, यु नो द मिशन इज सक्सेसफुल. त्यांना कळतही नाही की ऑपरेशन झालंय, इतकं ते पेन फ्री आणि त्यांना जाणीव होऊ देता कामा नये. दॅट इज अवर ड्युटी ॲज एनेस्थेटिस्ट. जस्ट टू द लास्ट वन पॉइंट आय वॉन्टेड टू नो की काय म्हणतात ते पोस्ट ऑपरेटिव्ह पेन किंवा पेनलेस एनेस्थीसिया किंवा काय पेन फ्री क्लिनिक्स. पेन फ्री क्लिनिक्स म्हणजे आता कसं ना, काही लोकांना लंबर स्टिनोसिस असतो किंवा काय तर सर्जरीज असतात, फिजिओथेरपी असतात, त्याचबरोबर काही लोकांना स्टिरॉइड्स द्यावे लागतात. तर त्या नर्व्हच्या बाजूला, त्या नर्व्ह रूट्सच्या बाजूला स्टिरॉइड्स देणं किंवा ते अपर लिम्बला म्हणजे हातासाठी असू शकतं, पायाच्यासाठी असू शकतं, कमरेच्यासाठी असू शकतं. ह्या गोष्टींसाठी त्या ठिकाणी ती इंजेक्शन देणं, दॅट इज पेन एनेस्थेसिया, पेन मॅनेजमेंट वी कॅन से. अँड इट इज अ सेपरेट, नाउडेज इट इज अ सेपरेट एंटिटी. येस. जे आम्ही MD एनेस्थेसिया केल्यानंतर त्याच्यात सुद्धा स्पेशलायझेशन करता येतं. फेलोशिप वगैरे आहे, फेलोशिप्स आहेत पेन मॅनेजमेंट साठीचे. आणि इव्हन ऑपरेशनच्या नंतर वेगवेगळ्या प्रकारचे ब्लॉक्स दिले जातात. आता जर पोटाची सर्जरी, सिझेरियन सेक्शन मोस्ट आपण घेऊयात, तर त्याच्यात टॅप ब्लॉक म्हणून एक असतो. दोन्ही ॲब्डॉमिनल मसल्सच्या तिकडे आपण इंजेक्शन देतो आणि जवळजवळ 7 ते 8 तास पेशंटला अजिबात पेन जाणवत नाही आणि तेवढ्या वेळात हिलिंगही सुरू होतं आणि मग ऑब्व्हियसली पेन ऑटोमॅटिकलीच कमी होत जातो आणि मग पेन किलर्स कमी लागतात पेशंटला. असे अनेक प्रकार आहेत. येस. आय थिंक टुडे आपण एनेस्थीसियाची पास्ट, हिस्ट्री, प्रेझेंट आणि फ्युचर, आय थिंक दिस इज अ बेस्ट नोट फॉर एव्हरीवन टू अंडरस्टँड हाऊ इम्पॉर्टंट एनेस्थीसिया इज. आणि आय एम शुअर पीपल विल अंडरस्टँड की कशा प्रकारचे एनेस्थीसिया असतात आणि पुढच्या वेळेला कुठच्या पण पेशंटला ऑपरेशन करायचं असेल तर आणि प्री ऑपरेटिव्ह असेसमेंट कोणी एनेस्थेटिस्ट करणार तर ते लक्षाने दे विल बी मोर अटेंटिव्ह. येस. की ते ऐकतील की ते काय होतंय अँड थिंग्स विल गो ऑन अ व्हेरी स्मूथर वे. Thank you, Bhagyashree, so much. Thank you. I hope I cleared a few myths and no, you are wonderful. I gave some information to the general public. Yeah. Thank you so much. Thank you so much. Thank you, everyone. तर आज आपण एनेस्थीसिया विषयी डॉक्टर भाग्यश्री गोगटे मॅडम बरोबर खूप गप्पा मारली आणि माहिती घेतली. तर तुम्हाला आजचा पॉडकास्ट कसा वाटला हे नक्की आम्हाला सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.